स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पोलीस स्टेशन आवारातून ट्रॉली चोरीला गेल्याचा आरोप, पोलिसांवरच संशय। कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरडोन येथील रहिवासी जितेंद्र मंडले यांनी सांगली पोलीस अधीक्षकांना आज रविवारी 29 जून रोजी दुपारी 2 वाजता दिलेल्या निवेदनात कवठेमहांकाळ पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2022 साली त्यांची ट्रॉली व ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून उभी केली होती। मात्र काही महिन्यानंतर त्यातली ट्रॉली चोरीला गेली असून यामध्ये पोलीस कर्मचारी सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे की कर्नाटक राज्यातील पांडेगाव गावातील कुंडलकर नामक व्यक्तीने ट्रॉली परत देण्यासाठी 25,000 रुपये मागितले। आपण पोलिसांना पैसे देऊन हे ट्रॉली विकत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले। पोलीस स्टेशनच्या आवारातून परस्पर ट्रॉली चोरीला गेल्याने परिसरात ट्रॅक्टर व जेसीबी चोऱ्यांबाबत चर्चेला उधाण आलं आहे, असंही मंडले म्हणाले। आपली ट्रॉली आणि त्यामधील साहित्य परत मिळावं व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मंडले यांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रमुख संदीप भुगे यांना आज रविवारी 29 जून रोजी दुपारी 2 वाजता केली आहे। मी जितेंद्र अशोक मंडले, राहणार शिरडोन, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली। 2022 साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता। तो मी पाहण्यासाठी 3.5 महिने पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली। नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्यांना विचारा। नंतर मी 15 दिवस शांत बसलो। नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका, आथणी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की श्री राजेंद्र मानवर व कावरे, हवालदार राजेंद्र मानवर व कावरे हे राजेंद्र मानवर हे हवालदार आहेत व कावरे रिटायर्ड हवालदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून 50,000 रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेली आहे, ते माझे 50 परत देऊ दे, नंतर ट्रॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे SP साहेब यांना भेटलो असता त्यांनी PI साहेब यांना कॉल करून कारवाईचे आदेश दिले आहेत।